नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती 2025 साठी सराव प्रश्नपत्रिका आज बघणार आहोत। या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न, जितेंद्र डॅश डॅश समासाचा प्रकार ओळखा। तर याचा आपल्याला समासाचा प्रकार ओळखायचा, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, समानाधिकार बहुगुरीय समासाचा हा प्रकार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, संधी विग्रह करा। तर कवीच्या या शब्दाचे आपल्याला संधी विग्रह करायचे आहे, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, कवी प्लस इच्छा म्हणजेच कवीच्छा होय। यानंतरचा प्रश्न आहे, ऋषी या वर्णाचा उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा। तर याचं योग्य उत्तर आहे 3, मूर्धन्य। ऋषी याचा उच्चार करताना आपल्याला मूर्धन्य प्रकारामध्ये वर्गीकरण करता येईल। यानंतरचा प्रश्न आहे, अर्धा दंड असणारे पण आधी होऊ न शकणारे व्यंजन कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, द हे आपल्याला अर्धदंड असणारे पण आधी न होऊ शकणारे व्यंजन आहे। यानंतरचा प्रश्न आहे, संधी करायची आहे, षड प्लस अंग या शब्दाची आपल्याला संधी करायची आहे, तर याचं योग्य उत्तर आहे षड्ज म्हणजेच संधी होय। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी एक संधीचा प्रकार नाहीये, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, स्वरादी संधी हा संधीचा प्रकार नाहीये। तर स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे संधीचे 3 प्रकार आपल्याला असलेले दिसून येतात। स्वरादी हा प्रकार संधीचा नाहीये। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी एक शब्दाची जात नाहीये, तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, संधी ही शब्दाची जात नाही। तर नाम, क्रियापद आणि विशेषण हे शब्दाच्या आपल्याला जाती असलेल्या दिसून येतात, पण संधी ही शब्दाची जात नाहीये। यानंतरचा प्रश्न आहे, सामासिक शब्दाचे लिंग ओळखा। तर बाई माणूस या शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे नपुसक लिंगी। हे बाई माणूस हा शब्द आपल्याला नपुसक लिंगी या प्रकारात मोडताना आपल्याला दिसून येतो। यानंतरचा प्रश्न आहे, इकारांत नपुसक लिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते। तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, इकारांत होय। तर यानंतरचा प्रश्न आहे, गणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहीत नाही, अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा। तर आपल्याला याचं प्रकारचं, तर याचं योग्य उत्तर आहे 2, हे सामान्य नाम आहे। जो अधोरेखित केलेला आहे काय हे शब्द सामान्य नाम आहे। यानंतरचा प्रश्न आहे, विभक्ती प्रतिरूपक अवयवाची विभक्ती ओळखा। अंत या शब्दाची आपल्याला विभक्ती प्रतिरूप ओळखायचं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, सप्तमी। अंत या शब्दाला सप्तमीचा प्रत्यय लागलेला आपल्याला दिसून येतो। यानंतरचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। तर वडिलांनी मुलाला शाळेत घातला या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, कर्मभाव सकर प्रयोग आपल्याला या वाक्याचा असलेला दिसून येतो। यानंतरचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील समास ओळखा। शेवाले गुंतले तरी पंकज हे शोभते या वाक्याचं आपल्याला समास ओळखायचा आहे, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, उपपद तत्पुरुष समासाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येतं। यानंतरचा प्रश्न आहे,
शब्दाचा प्रकार ओळखा. तर नदी या शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर तत्पुरुष तत्सम शब्द. नदी हा तत्सम शब्द प्रकारामध्ये येताना आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे. तर महिना हा शब्द आहे तर ते कोणत्या भाषेतून आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 फारसी भाषेतून महिना हा शब्द मराठी भाषेमध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे वाक्याचा अर्थ ओळखायचा आहे. तर ढोलके वाजवणे या वाक्याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर गाजावाजा करणे म्हणजेच ढोलके वाजवणे म्हणजेच गाजावाजा करणे याचा अर्थ आहे. यानंतरचा प्रश्न आहे वाक्याचा अर्थ ओळखायचा आहे. तर कानामागे टाकणे या शब्दाचा किंवा या वाक्याचा वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे दुर्लक्ष करणे. कानामागे टाकणे म्हणजेच दुर्लक्ष करणे होय. यानंतरचा प्रश्न आहे समानार्थी शब्द ओळखा. तर खून या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर चिन्ह. खून म्हणजेच चिन्ह होय. यानंतरचा प्रश्न आहे अलंकारित शब्दाचा अर्थ सांगा. इडलिंबू या शब्दाचा आपल्याला अलंकारित शब्द सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 आडदांड मातर निर्गुणी व्यक्ती म्हणजेच इडलिंबू होय. यानंतरचा प्रश्न आहे लेखन नियमानुसार बरोबर शब्द आपल्याला ओळखायचा आहे. खालील काही शब्द दिलेले आहेत तर ते लेखन नियमानुसार आपल्याला ओळखायचा आहे. तर याच्यातला योग्य शब्द आहे 1 नंबर पोलीस हा शब्द आपल्याला योग्य लिखाण असताना दिसून येतो. बाकीचे शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिले गेलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे सूर्य डोंगरा आड गेला अधोरेखित शब्दाचा वाक्यात कोणते कार्य करतो. तर डोंगरा आड गेला हे अधोरेखित शब्द आहे. तर याचं आपल्याला कार्य सांगायचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 आधारपूरक आपल्याला त्याचं कार्य असताना दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर कॉलेजमध्ये ती असताना वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर याचा योग्य प्रकार आहे नंबर 2 केवळ वाक्य हे आहे. यानंतरचा प्रश्न आहे मीठ भाकर या शब्दाचा समासाचा प्रकार ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे 3 समाहार द्वंद्व समासाचं मीठ भाकर हे उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बाह्य प्रयोग आपल्याला ह्या वाक्यामध्ये असताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे विभक्तीचे कार्यकार्थ सांगणारे चुकीची जोडी ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 ही जी काही चतुर्थी अपादान ही जी काही जोडी आहे ही आपल्याला चुकीची जोडी असलेली आपल्याला दिसून येते. तर बाकीच्या 3ही जोड्या बरोबर असलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे येरवडा मध्यवर्ती कारागृहाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर 1871 रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहाची आपल्याला स्थापना झालेली दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे एकलहरे औद्योगिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर नाशिक या जिल्ह्यामध्ये एकलहरे औद्योगिक वीज केंद्र असलेले आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे
भारतात 16 ऑगस्टला नवरोज उत्सव साजरी करण्यात आला, हा कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे, हा सण आपल्याला जैन धर्माशी संबंधित असलेला दिसून येतो. नवरोज उत्सव म्हणजे हे जे काही सण आहे ते जैन धर्माशी संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न आहे, चंदनापुरी घाट कुठून कोठे जाताना लागतो? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, पुणे ते नाशिक जाताना आपल्याला चंदनापुरी घाट लागताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, मुडदूस हा आजार आपल्याला ड जीवनसत्वाच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे होताना आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, राजाराम मोहन राय यांनी ब्रह्मो समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे असते? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, लोकसभा उपसभापती यांच्याकडे लोकसभेचा सभापती आपला राजीनामा देऊ शकतात. यानंतरचा प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म आपल्याला झालेला दिसून येतो. यानंतर आहे, येरवडा मध्यवर्ती कारागृहात महात्मा गांधींनी कोणत्यावरती वास्तव्य केले होते? तर याचं योग्य उत्तर आहे 1920 मध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये महात्मा गांधी यांनी वास्तव्य केलेले आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, अभिनव बिंद्रा हे नेमबाजीशी संबंधित खेळाशी संबंधित असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, तराजूचे कार्य डॅश डॅश नुसार चालते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, परिवलनाचे तत्व याच्यानुसार तराजूचे कार्य चालताना आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, सर्व सामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश डॅश असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, 120 ते 80 दरम्यान सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब असताना आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, साल्क या शास्त्रज्ञाने पोलिओची लस शोधून काढलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, भारताने नुकतेच 3.5 किलो लांब मालगाडीची चाचणी केली आहे, त्या गाडीचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, सुपर वासुकी ही भारताने नुकतीच गाडी तयार केली आहे, तिचं नाव आहे सुपर वासुकी, हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, संत चोखामेळा पाचे समाधी स्थळ खालीलपैकी कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 नंबर, मंगळवेढा या ठिकाणी संत चोखामेळा यांचे पाचे हे समाधी स्थळ असलेलं आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, तमिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करताना आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजविण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, बासरी वाजवण्यासाठी पंडित हरिप्रसाद चौरसिया हे आपल्याला वाद्य वाजवताना प्रसिद्ध असलेले आपल्याला दिसून येतात. बासरी हे त्यांचं वाद्य आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी बालकवी या नावाने लिखाण केलेलं आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, संसदेचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेलं आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, प्रवरा नदीवर भंडारा हे धरण असलेलं आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली होती. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू केलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमी हे स्थळ असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, डोळे या अवयवाला ग्लुकोमा हा आजार होताना आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्य न्यायालय खालीलपैकी कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय असलेले आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, तेलबिया, वनस्पती तूप, खोबरे, शेंगदाणे यातून मानवी शरीराला कोणत्या प्रकारची ऊर्जा मिळते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, स्निग्ध ऊर्जा आपल्याला या तेलबियापासून मिळताना दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, तंबाखूमध्ये डॅश डॅश हे धोकादायक रसायन असते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, तंबाखू यामध्ये निकोटीन हे घातक रसायन असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, वस्तू व सेवा कराशी म्हणजेच GSTशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, 101 जी घटनादुरुस्ती होती त्यामध्ये सेवा व वस्तू कराराशी संबंधित असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, लक्षद्वीप बेटे डॅश डॅश येथे आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटे असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, महसुली खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, तलाठी हे महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर सांभाळण्याचे काम करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? तर याचे योग्य उत्तर आहे नंबर 2, जिल्हा अधिकारी हे जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे,
डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 2005 रोजी भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम लागू करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेस काशी म्हणून ओळखल्या जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 पैठण या शहरास मराठवाड्यातील दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाते.